Today's play activity is murals, which comes under the category of emotional and aesthetic development of preschool students. So, this play activity can be shared with preschool teachers or parents who have the children of the age group 2 to 6 years old. The objective of this play activity is to paint a picture together and to express ideas and feelings. For this, we need a small group of students, and material required is crayon, paints, thick handmade brushes, large sheet of thick paper like brown paper or newspaper or old sari or cloth, and some sticking material like maida paste for pasting the sheets. We can paste several sheets of newspaper or a few sheets of thick brown paper or white paper or old cloth on the wall up to the height of a suitable for the children, and let it dry, and then children can paint on the topmost layer. A mural is a large work of art made by number of children, and individual child can also make this. Older children can also paint mural directly on the wall. Later, brown paper or newspaper sheet can be pasted on the topmost of the painted paper, and new murals can be made every week or once a month. How we have to do this activity? First, discuss the theme of a picture with children. Let each child decide what he or she is going to paint. Help by giving suggestions, and then give out small pots of paints and brushes and supervise and guide while they paint the picture together. One variation is possible. Draw the outline of the pictures the children want to make and let them complete it as a collage. ही प्ले ॲक्टिव्हिटी आहे म्युरल्स, जी मुलांचा भावनिक आणि सौंदर्य अनुभवाचा विकास करण्यास मदत करते. ह्यामध्ये मुलांना वेगवेगळे रंग आणि क्रेयॉन्स, पेंट्स वगैरे वापरून काही कलात्मक नमुने बनवायचे आहेत, ज्यासाठी आपण न्यूजपेपर किंवा काही शीट्स असतील, पेपर शीट्स असतील किंवा जुने कापड वगैरे हे आपण भिंतीवर लावून करू शकतो किंवा आपण फ्लोअरवर ठेवून करू शकतो. आणि भिंतीवर लावत असताना मुलांच्या हाईटचा वगैरे विचार करून आपण तो आपल्याला लावता येईल. आणि ह्यामध्ये कुठल्याही एखाद्या पिक्चरविषयी आपण आधी मुलांशी डिस्कस करायचं की आपण कशाचं चित्र काढायचं आणि मुलांना काय आवडतं, आणि त्यानुसार एखादं मुलांना जे आर्टमधला जो एखादा फॉर्म असेल तर त्यानुसार आपण एखादं मुलाला पिक्चर किंवा ड्रॉइंग काढून दाखवू शकतो. आणि त्यानंतर मुलांनासुद्धा प्रेरणा मिळते ह्याच्यातून स्वतःच्या आवडीचं कुठलं चित्र काढायची, आणि ह्याच्यामध्ये कलर्स कुठले भरायचे, रंग कसे भरायचे किंवा रंगसंगती कशी करायची ह्याच्याविषयीसुद्धा आपण मुलांना मार्गदर्शन करू शकतो. आणि परत मुलांना आपण ह्याच्यातून प्रेरणा देऊ शकतो की त्यांना त्यांच्या आवडीचं काय बनवायचं आहे किंवा त्यांना काय आवडतं, कुठले ॲनिमल्स असेल, कुठला सीन असेल किंवा एखादं निसर्गचित्र असेल किंवा एखाद्या त्यांच्या खेळण्याचं चित्र बनवायचं असेल, तर ह्याही गोष्टी मुलं करू शकतात. आणि विशेष म्हणजे एका ठिकाणी जागा मुलांना दिली तर ती जागा सारखी रूम खराब होत नाही, आपलं घर खराब होत नाही, म्हणून आपण भिंतीवर मुलांना एखाद्या ठिकाणी न्यूजपेपर चिपकवून देऊ शकतो किंवा एका चार्ट पेपरच्या शीट्स असतील तर त्या पेपर शीट्स आपण मुलांना चिपकवून देऊ शकतो आणि त्याच्यावरच मुलांनी चित्र काढायचं किंवा कलरिंग करायचं. म्हणजे आपलं बाकीचं घरसुद्धा खराब होत नाही आणि मुलांनाही स्वातंत्र्य मिळतं की माझ्यासाठी पण एखादी जागा आहे इथे की जिथे मग मला आवडीचं चित्र काढू शकतो आणि कलरिंग करू शकतो. तर आणि हे आपण आठवड्यातनं एकदा किंवा महिन्यातनं एकदा हे सहज असं करू शकतो. तर ही त्याच्याशी रिलेटेड ॲक्टिव्हिटी आहे आणि ह्याच्यामध्ये भरपूर व्हेरिएशन आपण आपल्याही सोयीने करू शकतो. मुलांच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये व्हेरिएशन आपण करू शकतो.